हरि 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 हरि। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वंशी विभूषण करा नवनिरदाभा पीताम्बराधरबिंब फलाधरोष्ट पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतुमानसराजहंस प्राणप्रयाण समये तपवातपित्तैः कण्ठावरोधन विधो स्मरणं नमस्ते। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसारकर्ममाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं हस्ते स्फटिकमालिकां दधतीपद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं निरन्तरं गम्भीरं पराजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय प्रपद्ये। तेन त्वया मानवैलपुरा सर्वायोज्ञामया कृपा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरु भक्त नमामि संत पंचकम्। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजाननाची आवडती आवडती गजाननाची आवडती आवडती मोरया
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधामा अन्याशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। मंदाकिनी के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी भगवान प्रभु रामचंद्र की परम पावन कथा साधु समाज के सामने सुनाते हैं। प्रभु रामचंद्रांची परम पावन असणारी कथा रामचरितमानस कथा गोस्वामी तुलसीदास जी साधू समाजाच्या समोर वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अज्ञानी जीवांना विलक्षण असणारं समाधान प्राप्त होत आहे। अनेकांचा उद्धार या कथेच्या श्रवणाने त्यांनी होतोय। ही कथा भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा संगम आहे। जीवाला परमगती प्राप्त करून देणारी आहे। तीच असणारी ही परम पावन रामचरितमानस कथा। ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह मंडळ सानपाडा यांच्या माध्यमातून आपल्या या सानपाड्यामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 6वा दिवस आहे। कालपर्यंत आपण भगवंताच्या अनेक लीला श्रवण करतो आहोत। लीलाकरी असणारा हा परमात्मा भक्तांना आनंद देण्याकरिता भक्तांना सुखी करण्याकरिता त्यांच्या सानिध्यात जाण्याकरिता अट्टहास करतो आहे। भगवंताने स्वतःच संकल्प केलेला आहे की मला वनवासाला जायचं आहे। 14 वर्षाचा वनवास भगवती कैकेयीने त्यांनी प्रभू रामचंद्रांना दिला। प्रभूंची जी इच्छा आहे महाराज, भगवंताच्या इच्छेशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही। म्हणून हा भगवंताचा संकल्प आहे की अनादिकालापासून अनेक कल्पांपासून युगानुयुग तपश्चर्या करणारे महापुरुष वनामध्ये भगवंताची वाट पाहत आहेत। त्या सर्वांना भेटायला जायचंय आणि म्हणून त्यांनी मी राजा होऊन जर इथं त्यांनी बसलो गुंतून पडेन, मला त्या संतांना भेटायला गेलं पाहिजे म्हणून निमित्त केलं वनवासाचं आणि प्रभू वनाला जाण्याकरिता निघालेले आहेत। कालच आपण पाहिलं भगवंताचा वनवास म्हणजे दशरथाच्या मृत्यूपासून तर रावणाच्या मृत्यूपर्यंत असणारा प्रवास, एवढाच कालखंड म्हणजे भगवंताचा वनवास। दशरथ राजा भगवंताच्या वियोगाने त्यांनी व्याकुळ झालेला आहे। सुमंतजी महाराज परत आले। सुमंताचा रथ अर्ध्या रात्री त्यांनी अयोध्येमध्ये प्रवेश करून आला। सगळे प्रजाजन झोपलेले आहेत तरी सुद्धा त्यांनी घोड्याच्या टापांचा आवाज आला, रथाच्या चाकांचा आवाज आला, चाहूल सर्वांना लागली। सर्वजण जागृत झाले। जागृत होऊन त्यांनी सुमंताला प्रश्न विचारू लागले, सुमंता सांग, राम कुठे आहे, लक्ष्मण कुठे आहे, भगवती जानकी कुठे आहे? सुमंतजी काहीच बोलत नाही। कौशल्याच्या महालाच्या दिशेने त्यांनी जाऊ लागले। कौशल्या मातेला बातमी कळाली, बाहेर पाहण्याकरिता आली। तिनं प्रभू रामचंद्रांच्या रथाचे ते घोडे पाहिले। त्या घोड्यांना त्यांनी अशा पद्धतीने कौशल्याला तोंड दाखवावं असं वाटत नव्हतं। ते घोडे पुन्हा पुन्हा मागे वळत होते। म्हणतात पांढऱ्या रंगाचे घोडे, त्यांचा रंग काळा झाला होता, अशी त्यांची अवस्था होती। म्हणून कौशल्या माता त्याने व्याकुळ होऊन विचारू लागली, सुमंता सांग, माझा राम कुठे आहे? सांगितलं, राम वनवासाला गेलेला आहे, मी त्याला परत आणू शकलो नाही। दशरथाच्या समोर त्यांनी बोलायला सुरुवात केली। दशरथानं सुमंताच्या समोर विनंती करतोय, दशरथ राजा, सुमंता तुझा मालक आज तुझ्याकडे भीक मागतोय, माझा राम कुठे सांग। व्याकुळ होऊन त्यांनी रडायला सुरुवात केली। सुमंतानं रामाला आणलं नाही। हा विचार कळल्यानंतर दशरथानं ठरवलं आता जगण्यात काही अर्थ नाही, म्हणून जीवन त्यांनी असह्य झालं। रामाचं स्मरण त्यांनी करतोय। कौशल्यानं अनेक प्रकारानं समजून सांगायला सुरुवात केली तरी पण दशरथाची सांत्वना करता येत नाही। दशरथाला समोरच्या भिंतीवर श्रावणाचे माता पिता दिसत आहेत आणि त्यांचे शब्द ऐकू येत आहेत, तुला 4 पुत्र असतील पण एकही अंतकाल समयाला तुझ्या जवळ राहणार नाही। माझा मृत्यू आता माझ्या समोर त्यांनी आलेला आहे। 4 निरोप सांगितले। माझ्या रामाला सांगा की दशरथ राजा त्यांनी प्राण सोडत असताना पुन्हा पुन्हा राम 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 म्हणत होता।
जानकीला सांगा मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. माझा भरत त्यांनी आजोळाहून परत येईल. तो अतिशय कोमल अंतकरणाचा आहे. भरताला सांभाळा, त्याचा राज्याभिषेक करा. असं सर्वांना त्यांनी निरोप सांगत दशरथ राजा प्रभू रामचंद्रांचं स्मरण करू लागला. राम 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 6 वेळेला राम राम म्हणत म्हणत राजानं स्वतःचं शरीर सोडून दिलं. राम राम कहे राम राम कहे राम राम कहे राम तन परिहारी रघुबीर बिरह राहू गए सुरधाम. अतिशय विकल झालेलं शरीर आहे आणि भगवंताचं स्मरण करता करता शरीर सोडून दिलं आणि सुरधाम म्हणजे देवलोकाला त्यांनी स्वर्गाला राजा अशा पद्धतीने निघून गेलेला आहे. कौशल्यानं त्यांनी वशिष्ठांना निरोप पाठवला. सुमित्रा त्यांनी आकांत करते आहे. वशिष्ठ महाराज आले, कुलगुरू आहेत. दशरथ राजा त्यांच्यावर अतिशय निष्ठा श्रद्धा ठेवणार आहे. दशरथ राजाचं त्यांनी ते शरीर पाहून वशिष्ठजी सुद्धा व्याकुळ झाले. कौशल्यानं वशिष्ठाच्या चरणांना मिठी मारली. व्याकुळ होऊन रडू लागली. महाराज, रघुकुलाचा असणारा स्वामी सूर्य त्यांनी मावळलेला आहे. वशिष्ठांना अनेक प्रकारानं समजून सांगायला सुरुवात केली. स्वतःची उदाहरणं दिली. माझी 100 मुलं विश्वामित्रानं त्यांनी मारली. असे दुःखाचे घोट त्यांनी प्यावे लागतात, सहन करावे लागतात. या सर्व गोष्टी त्यांनी सांगू लागले. त्यांची सांत्वना करू लागले. दशरथानं सांगितलं होतं कैकेयीला त्यांनी माझ्या शरीराला स्पर्श करू देऊ नका. अंत्यसंस्काराच्या वेळेला कैकेयीला येऊ देऊ नका. पण कैकेयीपर्यंत अशा पद्धतीने कोणी जात नाही. पण कैकेयीचा असणारा पुत्र भरत जो आजोळी गेलेला आहे, पण भरताला बोलावण्याकरिता सेवकांना त्यांनी पाठवायची तयारी झाली. इकडे सर्वांनाच अपशकुन होत होते. प्रभू चित्रकूटात आहेत, प्रभूंना पण अपशकुन होत आहेत. भगवती जानकीला कुस्वप्न त्यांनी पडत आहेत. भरताला सुद्धा उदास स्थिती झाली. रात्रभर भरत आणि शत्रुघ्नाला झोप आलेली नाही. काय हे सर्व होतंय कोणाला काही कळेना. इकडे त्यांनी दूत निघाले. दूतांना सांगितलं कौशल्यानं, तुम्ही जाल पण भरताला राजाच्या मृत्यूची बातमी सांगू नका. इथं येईपर्यंत भरताला काहीच सांगू नका असं सांगून टाकलं. आणि दूत अशा पद्धतीने भरताला भेटण्याकरिता निघाले. भरताच्या समोर जाऊन त्यांनी अशा पद्धतीने पोहोचले, नमस्कार केला. भरतानं विचारलं, का आपण आलात सांगा. सांगितलं वशिष्ठ महामुनीने आम्हाला पाठवलेलं आहे आणि तुम्हाला घेण्याकरिता पाठवलेलं आहे. भरतानं विचारलं काय कारण आहे, कशाकरिता आम्हाला बोलावलं. सेवक शालीनतेनं बोलू लागले, आम्ही सेवक आहोत. सेवकानं फक्त सांगितलेलं काम करावं. आम्हाला तुम्हाला आणण्यासाठी पाठवलेलं आहे, आम्ही घेण्याकरिता आलो. आम्हाला बाकीचं माहीत नाही असं त्यांनी सेवक बोलू लागले. पण हे बोलता बोलता त्या सेवकांच्या नेत्रांमध्ये अश्रू डबडबून आले. त्यांच्या नेत्रात आलेले अश्रू त्यांनी भरतानं पाहिले. विचारलं तुमचे डोळे का भरून आले सांगा. त्यांनी सांगितलं काय नाही महाराज, तुम्हाला फार दिवसानंतर पाहिलं ना म्हणून आमच्या डोळ्यात पाणी आलं. खरं सांगितलं नाही, सेवक काही मोठे हुशार आहेत महाराज म्हणून वस्तुस्थिती सांगितली नाही. जाण्याकरिता निघालेले आहेत. आपल्यास बऱ्याच दिवसातून पाहिलंय म्हणून हृदय भरून आलं, म्हणून डोळ्यामध्ये त्यांनी अश्रू आले. भरतजी आणि शत्रुघ्न दोघे त्यांनी अयोध्येच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. घोड्यावर स्वार झालेले. रस्त्याने त्यांनी चालू लागले. संपूर्ण जंगल उदास दिसू लागले. नद्या त्यांनी अशा पद्धतीने वाहत आहेत पण उदास वाटू लागलेले आहेत. गोमातेच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहिलेल्या त्यांनी पाहायला मिळत आहेत. मोरांचं नृत्य बंद झालेलं आहे. हरणं उड्या मारायचे थांबलेले आहेत. सूर्यनारायण ढगाच्या आड त्यांनी लपतोय. नद्यांचं पाणी शांतपणे त्यांनी वाहत आहे. ही त्यांनी अवस्था पाहून भरताचं अंतकरण व्याकुळ होऊ लागलं. ज्या महापुरुषाच्या घरी प्रत्यक्ष परब्रह्म प्रगट झालेलं आहे त्याच्या मृत्यूनं त्यांनी महाराज ही सृष्टी सुद्धा त्यांनी विकल झालेली आहे. म्हणजे दशरथाचा असणारा हा महिमा आहे की भगवान कोणाच्याही घरी प्रगट होत नसतो महाराज. भगवान प्रगट होण्याकरिता दिव्य असणारं जीवन असावं लागेल. पण कौशल्य दशरथ त्यांनी अतिशय दिव्य आहेत महाराज. भगवान स्वतः त्यांनी प्रगट झालेले स्वतःच्या आयुधांसहित. भरत शत्रुघ्न म्हणजे त्यांनी भगवंताचे शंख चक्र आहेत महाराज. प्रत्यक्ष अवतार धारण करून आलेले आहेत. म्हणून परमात्मा त्यांनी सर्वांना आपल्या बरोबर घेऊन प्रगट झाला. तेच भरत आणि शत्रुघ्न आता भगवंताच्या दिशेनं त्यांनी दशरथाच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले. भरताचं अयोध्येमध्ये त्यांनी आगमन होत आहे.
त्यानं पाहिलं की अयोध्या नगरीमध्ये कायमस्वरूपी मंदिरांमधला घंटानाद ऐकू येतो, शंखध्वनी त्यांनी ऐकू येतो. आता कुठेच काही ऐकू येत नाही. घंटानाद बंद आहे. कुठे शंखध्वनीचा आवाज येत नाही, वेदघोष त्यांनी कुठे ऐकायला येत नाही, ब्राह्मणांचा मंत्रघोष त्यांनी ऐकायला येत नाही. काय करावं, काय झालं असेल काही समजेना. घाईघाईनं कैकेयीच्या महालाच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले. तुम्हाला असं वाटत असेल कैकेयी भरताची आई आहे म्हणून आपल्या आईच्या महालाच्या दिशेनं जातोय, असं कारण नाही महाराज. कारण असं आहे, भरताला माहिती आहे रामप्रभू कायमस्वरूपी कैकेयीच्याच महालात राहत होते. कधी गेलं तरी राम कैकेयीच्याच महालात सापडत असे. रामप्रभूंना भेटायचं म्हणलं की कैकेयीच्या महालात जायचं, कारण कैकेयीचं विलक्षण असणारं प्रेम रामावर होतं महाराज. आणि रामप्रभूंचं सुद्धा कैकेयीवर विशेष असणारं प्रेम आहे. पण कायमस्वरूपी प्रभू कैकेयीच्याच महालात आहेत. आणि म्हणून तर त्यांनी महाराज एवढं प्रेम आहे म्हणून तर कलंकित व्हायला तयार झाले. हे खरं प्रेम आहे महाराज, हे खरं प्रेम आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याकरिता प्राण सुद्धा देण्याची तयारी असली पाहिजे. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर भगवंतावर आपण त्यांनी प्रेम करतो तर मरण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे. काल केवट प्रसंगात आपण त्यांनी पाहिलं की हा केवट त्यांनी मरण्याकरिता तयार आहे. तो लक्ष्मणाला त्यांनी म्हणतोय मारणार आहात ना, मी मृत्यूला त्यांनी सामोरं जायला तयार आहे. भक्ती आहे महाराज, पण भक्तीमध्ये शेवटचं टोक आहे मृत्यूची सुद्धा तयारी. अशा पद्धतीने तयारी असली पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. कैकेयीला आपण सर्वजण नावं ठेवतो की कैकेयी त्यांनी भगवंताला अतिशय प्रिय आहे. कायमस्वरूपी परमात्मा कैकेयीच्याच महालात आहे. पण भरत इकडे तिकडे कुठेच गेले नाहीत. भरतजी महाराज कैकेयीच्या महालामध्ये अशा पद्धतीने गेले. कैकेयीच्या महालात गेल्यानंतर त्यांनी म्हणतात कैकेयीनं भरत आल्याची बातमी ऐकून आणि औक्षणाचं ताट तयार केलं. बघा घरामध्ये पतीचं प्रेत पडलेलं आहे. मंथरेनं सरस्वतीनं त्यांनी बुद्धी अशा पद्धतीने फिरवलेली आहे. औक्षणाचं ताट तयार केलं. भरताला त्यांनी पाहिलं, त्याचं औक्षण केलं, त्याच्या गळ्यात पुष्पांची माळा घातलेली आहे. मग भरतानं विचारायला सुरुवात केली. दोघांचं स्वागत त्यांनी, शत्रुघ्न आणि भरताचं स्वागत त्यांनी झालं. सर्वांनी कैकेयीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. आणि दर्शन घेऊन त्यांनी महाराज कैकेयी भरताकडे पाहून बोलायला सुरुवात करते आहे. भरता, माझ्या माहेरचे सगळे सुखी तर आहेत ना रे? चौकशी त्यांनी करते आहे. इथं गोस्वामीजींनी त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. माहेरची चौकशी करते आहे, सगळे सुखी आहेत. भरताचा प्रश्न, भरतजी म्हणतात सर्व तिकडे सुखी आहेत. मला आधी सांग, अयोध्येत सर्व त्यांनी कुशल तर आहेत ना? या अयोध्येतलं वातावरण एवढं उदास मला का दिसतंय? माझे बाबा कुठे आहेत? माझ्या सर्व माता कुठे आहेत? प्रभू राम त्यांनी कुठे आहेत? भगवती जानकी, दादा लक्ष्मण त्यांनी कुठे आहे? सर्व कहू कहतात, कहू कहू सब माता, कहू कहतात, कहू सब माता, कहा सिया लखन प्रिय भाता, कहा सिया लखन प्रिय भाता. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम. कहो सब तात, कहा सब माता, कह सिय राम लखन प्रिय भ्राता. भरतानं विचारायला सुरुवात केली, माझे वडील कुठे आहेत? माझ्या सर्व माता कुठे आहेत? माझे प्रिय असणारे बंधू राम लक्ष्मण भगवती जानकी कुठे आहे? सांग. कैकेयीने सांगायला सुरुवात केली, भरता तुझ्याकरिता भाग्य अनुकूल आहे. तू भाग्यवान आहेस. मी तुझ्याकरिता सर्व काही ठीक करून ठेवलेलं आहे. मंथरा बिचारी माझ्या बरोबर होती म्हणून मला हे सर्व करणं त्याने शक्य झालं. मंथरेला बिचारी म्हणते, तात बातमय सकल समारी, बाई मंथरा सहाय बिचारी. गोस्वामीजी म्हणतात बिचारी शब्द तिच्याकरिता वापरला. बिचारी मंथरा माझ्या बरोबर होती म्हणून सर्व काही ठीक झालं. फक्त एकच कार्य बिघडलं. एक कार्य बिघडलं. काय झालं सांग. मग तिने सांगायला सुरुवात केली, नृपती सुरपती पुरप गुधारा. नृपती म्हणजे राजा दशरथ, सुरपती म्हणजे त्यांनी इंद्राच्या घरी अशा पद्धतीने स्वर्गाला दशरथ महाराज त्यांनी पुरप गुधारा ते त्यांनी स्वर्गवासी झालेले आहेत.
वडिलांचा स्वर्गवास असा शब्द ऐकल्याबरोबर भरत अतिशय व्याकुळ झाला महाराज. अंतकरण त्यांनी व्याकुळ हे शब्द ऐकल्याबरोबर भरत त्यांनी शत्रुघ्न मोठ्यानं आकांत करून त्यांनी रडू लागले. भरतानं धरणीवर अंग टाकून दिलं. माझे वडील त्यांनी मरण पावलेले आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत, एवढी सहज सांगते. तात तात हा तात पुकारी, मोठ्या मोठ्यानं त्यांनी महाराज व्याकुळ होऊन तात तात म्हणून हाक मारतोय भरत. कैकेयीला भरताच्या समोर जाऊन त्यांनी समजावून सांगायला सुरुवात केली. माझे तुझ्या वडिलांकडे 2 वरदान बाकी होते, ते 2 वरदान मी त्यांच्याकडे त्यांनी मागितले. मागण्यास गेले, सर्व वृत्तांत वर्णन करून सांगितलं. मला मंथरेने त्यांनी समजून सांगितलं, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार होता. आज त्यांनी मंथरा मला भेटली म्हणून बरं झालं. मंथरेनं मला त्यांनी सगळं समजावून सांगितलं आणि संपूर्ण तयारी केली. आणि पहिल्या वरामध्ये तुझा राज्याभिषेक त्यांनी मागून घेतला. पर्यंत त्यांनी ऐकून भरत त्यांनी धीर धरून होता. आणि दुसरा वर त्यांनी ऐकला, तात सबेस विशेष उदासी 14 बरस राम वनवासी. हा शब्द त्यांनी ऐकला. बापाच्या मरणाचं दुःख भरत त्यांनी विसरला आणि प्रभूंचा वनवास ऐकल्यानंतर त्यांनी भरत मूर्छित पडू लागला, अतिशय व्याकुळ होऊ लागला. माझा राम वनवासाला गेला हे शब्द त्यांनी ऐकल्यानंतर राम वनवास शब्द ऐकल्यावर भरत वडिलांच्या मृत्यूला विसरून त्यांनी महाराज प्रभूंकरता आकांत करून रडू लागला. माझा राम म्हणून त्यांनी रडतोय भरत. जमिनीवर अंग टाकून रडतोय. पापीनी तूच हे सर्व घडवलेलं आहे असं कैकेयीच्या समोर त्यांनी बोलायला सुरुवात केली. कैकेयीला असं वाटलं भरत त्यांनी मला सहभागी होईल, मला फार चांगलं म्हणेल. पण भरत आईवर रागावलेला आहे आणि एवढा भयंकर शब्दांमध्ये बोलू लागला, हे जर सगळं तुला करायचं होतं तर मी लहान होतो त्याच वेळेला माझा गळा दाबून मला मारून का टाकलं आहेस सांग. हे कशा करताय अशा पद्धतीने तू करतेस. वरदान मागत असताना तुझ्या जिभेत किडे कसे पडले नाहीत. भरताचे शब्द आहेत. मला आईला म्हणतोय भरत, तुझ्या जिभेचे तुकडे कसे झाले नाहीत. मला सूर्यवंशासारखा वंश प्राप्त झाला, मला दशरथासारखा पिता प्राप्त झाला, मला रामासारखा भ्राता प्राप्त झाला. पण मला खेद आहे, मला तुझ्यासारखी पापी आई त्यांनी अशा पद्धतीने भेटले. तुझ्या पोटी मी जन्म घेतलेला आहे, मी अभागी आहे असं बोलून त्यांनी भरत पुन्हा रडू लागला. पहिला दोष त्यांनी महाराज कैकेयीच्या मनाला दिला. तुझ्या मनात पाप आलेला आहे म्हणून तू पापिनी आहेस असं त्यांनी भरत म्हणतोय. दुसरा दोष त्यांनी महाराज तिच्या जिभेला दिलेला आहे. तिच्या जिभेनं त्यांनी अशा पद्धतीने वरदान मागून घेतले ना म्हणून तिच्या जिभेचे तुकडे तुकडे काय झाले नाही भरत त्या अशा पद्धतीने म्हणतोय. मग तिसरा दोष त्यांनी महाराज तिच्या मुखाला दिलेला आहे. तुझ्या मुखात किडे का पडले नाही, तू त्यांनी प्रभूंना वनवास अशा पद्धतीने मागून घेतला असं म्हणून भरत व्याकुळ होऊन रडतोय. बरं मागत मन जाई न वीरा गरी न जी मोह पडे न किरा. मोह म्हणजे मुख आणि किरा म्हणजे किडे. तुझ्या मुखात किडे का पडले नाही, हे भरताचे शब्द आहेत महाराज. मी आता तुझा गळा दाबून घात करू शकतो, तुला मारून टाकू शकतो असं त्यांनी भरत आईला म्हणतोय. पण मी तसं करणार नाही. मी जर तुला मारलं तर लोक मला पापी समजतील. लोक म्हणतील एक त्यांनी बापाचं वचन पूर्ण करण्याकरिता वनाला निघून गेला आणि एकानं आईचा गळा दाबून त्यांनी तिचा घात केला. म्हणून त्यांनी मी सूर्यकुलामध्ये जन्माला आलेलो आहे, माझा सूर्यवंश त्यांनी अशा माझ्या वागण्यानं बदनाम होऊन जाईल म्हणून त्यांनी मला तुला मारून टाकावं असं वाटतंय पण मी तुला मारणार नाही. लोकांची चर्चा त्यांनी पाहायला भेटेस, माझ्या रामाला माझ्यामुळे खाली पाहावं लागेल म्हणून त्यांनी वचन पूर्ण करण्याकरिता धर्म पालन करण्याकरिता राम वनवासाला निघून गेला. म्हणून तुला त्यांनी मारणं मला योग्य वाटत नाही. व्याकुळ होऊन भरत त्यांनी अशा पद्धतीने रडू लागला. आजपासून मी प्रतिज्ञाच करतोय, तू माझी आई नाही, मी तुला आजपासून आई म्हटणार नाही. भरतानं त्यांनी महाराज आईचा त्याग करून टाकला. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केले. भरतानं त्यांनी महाराज आईचा त्याग केला. प्रभू रामचंद्रांकरता आईचा त्याग करणं, प्रभू रामचंद्रांकरता त्यांनी राज्याचा त्याग करणं तेवढी सोपी गोष्ट नाही महाराज. या सर्वांनी भगवंताकरिता सर्वस्वाचा त्याग केला आणि म्हणून तर भगवान त्यांच्याकरिता वेडा झाला महाराज. रस्त्यानं चालताना राम यमुनेतलं जल पाहतोय आणि ते सावळा असणारं जल पाहून राम त्यांनी नेत्रांमधून अश्रुधारा त्यांनी वाहतोय. कशाकरिता लक्ष्मण विचारलं, दादा का रडतात? लक्ष्मणा, हे यमुनेचं जल त्यांनी माझ्या भरतासारखं सावळं आहे रे. भरताचं जे विलक्षण असणारं प्रेम आहे प्रभूंना माहिती आहे महाराज. म्हणून भरत तेवढ्याच कसानं प्रभूंवर त्यांनी प्रेम करतोय. शत्रुघ्न आला,
या शत्रुघ्नानं त्यांनी अशा पद्धतीनं मंथरेला पाहिलं, तेही अवसर कुबरीत आई बसन विभूषण विभूषण विविध बनाई. मंथरा तिथे आली. ती अनेक प्रकारची वस्त्र आणि आभूषणे घेऊन आली होती. भरताला राजा करायचे म्हणून त्यांनी ते देण्याकरिता. म्हणून मंथरेला असं वाटलं, भरत मला बक्षीस देईल, भरत माझा सन्मान करेल. पण शत्रुघ्न त्यांनी समोरून आला. अतिशय क्रोधायमान झालेला आहे. डोळे लाल त्यांनी झालेले. कुबरीला पाहिल्यानंतर मंथरेला पाहिल्याबरोबर त्यांनी महाराज धावत येऊन मंथरेला लात मारली. महाराज शत्रुघ्नानं धाडकन जमिनीवर पडलेली आहे. तिच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. मंथरा व्याकुळ होऊन म्हणू लागली, मी तुमच्याकरिताच हे सगळं केलं, माझा काय स्वार्थ आहे, मी दासी आहे, मी कैकेयीची सेवा करण्याकरिता आलेली आहे, मी तिची त्यांनी बाजू घेऊन वागलेली आहे, माझा काही दोष नाही असं म्हणून त्यांनी स्वतःला परिहार देऊन वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. पण शत्रुघ्न रागावलेला आहे, मारतोच आता तिला असं म्हणून त्यांनी समोर आला. भरतानं शत्रुघ्नाला थांबवलं. विवेक संपन्न होऊन त्यांनी महाराज भरतजी आणि शत्रुघ्नाला त्यांनी समजावून सांगतायत, मारू नकोस, हा सगळा आपल्या कर्माचा त्यांनी खेळ आहे, आपल्या दैवाचा खेळ आहे, तिला मारण्यात काय तात्पर्य आहे. पण भरत दया आणि तिने छुडाई. भरतानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने तिला सोडवलेलं आहे. भरत हा संत स्वभावाचा आहे, त्याचा अंतकरण त्यांनी संत स्वरूप आहे. म्हणून त्यांनी महाराज अन्याय केल्यावर सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं म्हणजे ज्यांना अपकार केला त्याच्यावर सुद्धा उपकार करतोय. तिचा प्राण अशा पद्धतीने वाचवला नाही तर शत्रुघ्नानं तिचा प्राणच घेतला असता. आता त्यांनी महाराज कौशल्याच्या समोर कैकेयीच्या समोर त्यांनी भरताला थांबावं असं वाटे ना. त्याच्या मनात एकच विचार आहे की आता मला कौशल्य मातेच्या समोर जायचं आहे, जिथं दशरथ राजाचं प्रेत ठेवलेलं आहे. आणि तिथं त्यांनी जाण्याकरिता भरत तयार झाला. कसं जाऊ आता, मी कोणत्या तोंडाने कौशल्याच्या समोर जाऊ, ती मला काय म्हणत असेल. सगळेच लोक त्यांनी मनात विचार करत असतील की कैकेयीनं रामाला त्यांनी पाठवलं वनाला, त्याच्यामध्ये भरताचा सुद्धा सहभाग असेल, माझा तिळमात्र सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग नाही, माझा काही संबंध नाही. कैकेयीनं परस्पर हा सर्व त्यांनी प्रकार घडून आणलेला आहे. आता मी कौशल्याच्या समोर जाऊन त्यांनी काय सांगेन असा विचार अंतकरणात आहे. म्हणून त्यांनी व्याकुळ होऊन भरत आता अतिशय जड पावलानं कौशल्याच्या महालाच्या दिशेने त्यांनी जाऊ लागला. डोळ्यामध्ये अश्रू भरून आलेले आहेत, रडून रडून व्याकुळ झालेला आहे. भगवती कौशल्या आणि दशरथाचं प्रेत जिथं नावेमध्ये तेलात घालून ठेवलं होतं आणि तिथपर्यंत त्यांनी महाराज कौशल्या तिथं बसलेली आहे. तिथे गेल्यानंतर त्यांनी भरतजी घाईघाईनं आईच्या समोर जाण्याकरिता निघाले. मा तू तात कहे देह दिखाई कह सियावर लखन दो भाई असं म्हणून कौशल्याच्या चरणांना त्यांनी अशा पद्धतीने मिठी मारली. भरत आलेला हे कौशल्याला कळालं. कौशल्या भरताकडे पाहते आहे. तिच्या चरणावर त्यांनी अशा पद्धतीने लोटांगण घातलेलं आहे. आई माझे बाबा कुठे आहेत सांग, माझा दादा राम कुठे आहे सांग, माझी जानकी त्यांनी बहिणी कुठे आहे सांग, माझा दादा लक्ष्मण कुठे आहे सांग असं म्हणून त्यांनी व्याकुळ होऊन रडायला सुरुवात केली. भरतानं कौशल्याचं हृदय त्यांनी भरून आलं. त्याला हृदयाला त्यांनी लावते आहे आणि व्याकुळ होऊन त्याच्या मस्तकावरून हात अशा पद्धतीने फिरवते आहे. भरत त्यांनी महाराज परिहार देऊ लागला आणि परिहार देऊन बोलायला सुरुवात केली. आई सगळं जग त्यांनी म्हणत असेल की मी कैकेयीच्या षडयंत्रामध्ये सहभागी आहे. आई मी कैकेयीच्या षडयंत्रामध्ये सहभागी नाही, मला त्यांनी त्याच्यामध्ये कोणी त्यांनी ओढू नये. माझा अंतकरण निर्मळ आहे, मी भगवंतावर प्रभूवर फार प्रेम अशा पद्धतीने करतोय. मी जर त्यांनी कैकेयीच्या षडयंत्रामध्ये सहभागी झालो असेल तर मला गोशाळेला आग लागल्याचं पाप लागावं. मी जर कैकेयीच्या षडयंत्रामध्ये त्यांनी सहभागी झालो असेल तर मला गो हत्येचं पाप लागावं. मी जर कैकेयीच्या षडयंत्रामध्ये त्यांनी सहभागी असेल तर मला बालकांची हत्या केल्याचं त्यांनी पाप लागावं. मी जर कैकेयीच्या षडयंत्रामध्ये सहभागी असेल तर मला मित्राला विष पाजल्याचं पाप लागावं. मी जर कैकेयीच्या षडयंत्रामध्ये सहभागी असेल तर मला गर्भवती स्त्रीला मारल्याचं पाप लागावं. मी जर कैकेयीच्या षडयंत्रामध्ये सहभागी असेल तर मला वशिष्ठ आणि अरुंधतीचं त्यांनी प्राण घेतल्याचं पाप लागावं. अशा सर्व त्यांनी शब्दांमध्ये आणि आईच्या समोर त्यांनी बोलू लागलं. कौशल्या मातेच्या समोर. कौशल्या फार मोठ्या मनाची आहे आणि कौशल्याला त्यांनी भरताचं अंतकरण कळत आहे. तिला माहिती आहे भरत हा त्यांनी निष्पाप आहे, निष्कलंक